नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो। जवळपास एक महिनाभरापूर्वी आपण जे वनरक्षक भरतीच्या संदर्भात जे RTIच्या माध्यमातून माहिती मागवली होती त्याचे उत्तर आपल्याला आलेलं आहे। ॲक्च्युअली याचा ईमेल मला 27 तारखेला आलेला आहे, पण आता त्याच्यामध्ये म्हणजे 27 तारखेचं पत्र आहे, पण त्यामध्ये मला त्यांनी माहिती जी आहे तर हा कधी आलेला आहे 5:12 आजची तारीख आहे 4 तारखेला हा ईमेल मला जो आहे ना तर तो आलेला आहे ना। आता या वनरक्षक भरतीच्या संदर्भातल्या जो RTI आलेला त्याच्यामध्ये नेमकं रिक्त पदांची माहिती आपण मागवलेली होती आणि आता ही जी भरती येणार आहे तर ती कधी येणार आहे, TCS घेईल, IVPS घेईल, संपूर्ण खुलासा जो आहे ना तर तो आपण मागवलेला होता आणि आता आपल्याला त्याचं उत्तर आलेलं आहे। तर बघूया आपण नेमकं काय काय आहे या पत्रकामध्ये ना। आता तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी आपली 10 तारखेपासून महालिपिक भरती ही जी बॅच आहे ना तर ही सुरू होते। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तलाठी नगर परिषद भरती ज्या आहेत तर या 2-3 वर्षानंतर येणाऱ्या भरतीच्या मागे आपलं आयुष्य, आपला अभ्यास, आपली मेहनत जी आहे तर ती दावावर लावायला थोडंसं इलॉजिकल आहे, म्हणून महालिपिक भरती आपण ही जी बॅच आहे एक स्ट्रॅटेजी जी आहे पूर्ण वर्षभरासाठी आपण ती हे केलेली आहे, फिल आउट केलेली आहे। आणि ही जी बॅच आहे तर या बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला 3 इयर्स असणार आहे। ही पहिली बॅच आहे महाराष्ट्रातली महालिपिक भरती। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिन्याला कुठल्या ना कुठल्या लिपिक भरतीची जाहिरात येत असते आणि त्यासाठी तुम्ही एकदाच फक्त 3 महिन्याची ही बॅच करा। तुम्हाला जवळपास 2-2.5-3 वर्षापर्यंत तुम्हाला कुठल्याही लिपिक भरतीसाठी जे आहे तर ते करता येईल। यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे आहे। यामध्ये 70% कंटेंट तुम्हाला हा रेकॉर्डेड आहे, 30% तुम्हाला लाईव्ह राहील। त्यानंतर आपली ही जी आरोग्य सेवक भरती बॅच आहे ती देखील आपण लॉन्च करणार आहोत। 15 तारखेच्या नंतर ही बॅच जी आहे तर ती लॉन्च होणार आहे। जर तुमचं 12वी सायन्स झालेलं असेल, सॅनिटरी असेल किंवा नसेलही तरी तुम्ही या भरतीला कन्सिडर करू शकता। नाव तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, आप इन्स्टॉल करू शकता। अधिक काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानीसाठी 7066-155-355 हा नंबर आहे। चला आता हा आपला RTI जो आहे तर RTIचा हा कागद आहे आणि याचं उत्तर 27/2/2026 ला आलेलं आहे। यामध्ये बघू शकता अमोल देशमुख माझंच नाव हे सगळं दिलेलं आहे। वाटलंच तर मी याची एक अपग्रेडेड कॉपी हे सगळं फेंट वगैरे करून जे आहे ना बाकीच्याही शिक्षकांनी घ्यावं म्हणून त्यासाठी मी देईल, मी डोंट वरी। नाव हे सगळं जे आहे तर ते ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनललाही मिळून जातील ना। आता यामध्ये काय सांगितलेलं आहे ते पण बघा। माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये श्री अमोल देशमुख शासनपत्र जे आहे तर ते दिलेलं आहे। ऑनलाईन माहिती अधिकाराचा अर्ज जो आहे तर आपण टाकलेला आहे त्या संदर्भात विषयांकित प्रकरणी शासनपत्र दिनांक 11/2/2026 रोजी यामध्ये संदर्भ 1 विचारला होता आपण, त्या अन्वये आपल्याकडील दिनांक 3/2/2026 रोजीच्या संदर्भीय माहिती अधिकार व अर्ज जो आहे तर तो कार्यालयास प्राप्त झालेला आहे। त्यानुसार आपण मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने कळवण्यात येते की कार्यालयास वनरक्षक पदाची वनवृत्तनिहाय रिक्त पदाची माहिती, ठीक आहे, वनवृत्त जे आहे ना तर ते एक मासिक किंवा आय थिंक असं वाटतं की वनवृत्त असं काहीतरी मासिक किंवा म्हणजे रिक्त पदाच्या संदर्भात कोणाची बदली कुठं आहे वन विभागाचं काहीतरी असेल असं शकतं, ठीक आहे, आपल्याला त्याशी काही घेणं नाही। पण या पदाची वनवृत्तनिहाय रिक्त पदांची माहिती सप्टेंबर 2025 पर्यंतची माहिती जी आहे तर ती 1 पृष्ठ म्हणजे काय यांनी खाली जे आहे ना तर ते 1 पान दिलेलं आहे उपलब्ध असून त्यासोबत मोफत पाठवण्यात येत आहे। याच्या खाली जे आहे ना तर त्यांनी ती माहिती दिलेली आहे। तसेच सरळ सेवा भरती प्रक्रिया 2026च्या अनुषंगाने वनवृत्त स्तरावरून रिक्त पदाचे मागणीपत्र पाठवण्याची कारवाई सुरू आहे। नाव दिस इज इम्पॉर्टंट थिंग। यामध्ये काय सांगितलेलं आहे की रिक्त पदांचे मागणीपत्र मागवण्याची कारवाई सुरू आहे, म्हणजे विभाग स्तरावरून रिक्त पदांची माहिती जी आहे तर ती संकलित केली जात आहे आणि विभागाला ती पाठवली जात आहे आणि नंतर मग विभाग जो आहे तर ती कारवाई पुढची पूर्ण करेल, ठीक आहे। म्हणजे आकृतीबंध आणखी बनलेला नाही। सध्या प्राथमिक अंदाज आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या डिपार्टमेंटमध्ये किती रिक्त पद आहे, मंजूर किती झालेली आहे आणि भरण्यासाठी किती असू शकतात याची जी आहे तर ती कारवाई सुरू आहे। आपल्या अर्जातील इतर मुद्द्याच्या अनुषंगाने कळवण्यात येते की भविष्यात होणाऱ्या घडामोडीवर भाष्य करणे माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नाही। म्हणजे आपण विचारलं होतं की जिल्हानिहाय कधी येईल, MPSC घेणार का TCS घेणार, कोण घेणार, हे सगळं विचारलं होतं। म्हणून भविष्यात जे येणार तर त्या घडामोडीवर ते बोलू शकत नाही, म्हणून त्यांनी काय सांगितलं की माहिती कक्षाच्या अधिकारात नाही। तरी पुरवण्यात आलेली माहिती खाली दिलेली आहे। माहितीने आपले समाधान न झाल्यास प्रथम अपीलीय अधिकारी तथा वन संरक्षक मानव संसाधन व्यवस्थापन नागपूर यांच्याकडे तुम्ही जे आहे तर ते
अर्ज करू शकता, दिलेली माहिती जर ही नसेल तर. NS जाडेजा आहेत तर ते यांनी हे पत्र लिहिलं आहे. मागच्या वेळेस ज्या घोटाळे मॅडमचं जे येतं ना आपल्याला, तर थोडासा रिलीफ मिळालेला आहे त्यांना. त्या म्हणतील की बस ठीक आहे, हा अमोल देशमुख कुठला शिक्षक आहे, किती RTI फाईल करतो, किती नाही काय माहीत. तर हे त्यांचं आलेलं आहे. ठीक आहे ना. आता प्रतिलिपी जे आहे, हां त्याची काही गरज नाही ना. आता ही जी आहे ना, तर त्यांनी खाली दिलेला हा कागद आहे. राज्यातील मंजूर भरलेली व रिक्त पदे, राज्यातील मंजूर भरलेली व रिक्त पदे सप्टेंबर 2025, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्याच्या शेवटी जे आहे ना, म्हणजे प्रत्येक 3-3 महिन्याला जे आहे ना, तर असं अपडेट घेतलं जातं. असं डिसेंबरचं अपडेट आले नाही, हे 25 पर्यंतच आहे ना. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. चंद्रपूर, ठीक आहे, थोडीशी कॉपी दुसरं आहे का, हां थोडीशी दुसरंच आहे, ठीक आहे, हरकत नाही. बघा इथे दिलेलं आहे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती, यवतमाळ, प्रमुवंश हे काय आहे मला ते नाही कळालं. देन पुणे, धुळे, नाशिक, औरंगाबाद, ठाणे आणि कोल्हापूर अशा ह्या ज्या विभागाचे आहे, तर ती त्यांनी काय दिलेली माहिती दिलेली आहे. यामध्ये चंद्रपूर गटक वनरक्षक, रोपवन कोतवाल असे जे आहेत तर ते पद दिलेली आहेत. आता संपूर्ण एकूण जे आहे ना, एकूण राज्यभरातील माहिती मी तुम्हाला एकंदरीत सांगतो. 9,885 जे आहे ना, तर ती मंजूर झालेली पदं आहेत. सरळ सेवेमार्फत वन विभागामध्ये मंजूर झालेली पदं किती आहे, 9,875. मंजूर पदे पदोन्नतीने म्हणजे प्रमोशननी जे आहे ना, तर ती एकही पद भरलेलं नाहीये किंवा मंजूर नाहीये. ठीक आहे, एकूण मंजूर पदं किती आहे, 9,885 आहे. ठीक आहे, भरलेली पदं किती आहेत, सरळ सेवेमार्फत भरलेली पदं जी आहे तर ती आहे 8,899. किती, 8,899 आहे. भरलेली पदे पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनने भरलेली किती पदं आहेत, 0 आहेत. ठीक आहे, देन एकूण भरलेली पदं दिलेली आहेत. देन रिक्त पदे दिलेली, आपल्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. रिक्त पदं किती आहेत, एकूण 888 पदं जी आहेत ना, तर ती रिक्त आहे. ठीक आहे, किती, 888 पदं जी आहेत ना, तर ती रिक्त आहे ना. आता कोणत्या विभागात किती आहे ते आपण बघूया. बघा आता चंद्रपूरमध्ये थोडंसं मी या साईडला येऊ का, हा थोडंसं मोठं करतो. तसं तर मी ही सगळी डिटेल जी आहे तर ती तुम्हाला पाठवणारच आहे टेलिग्रामला. ठीक आहे, पहा आता चंद्रपूरमध्ये किती आहेत, 63 जागा आहेत. ठीक आहे, मी सेंटरला थांबतो. ठीक आहे, देन गडचिरोलीला किती आहे, 93 आहे. नागपूर विभागात 121 आहे. अमरावतीमध्ये किती आहे, 100 आहे. देन यवतमाळमध्ये 75 आहे. प्रमुवंश हे काय आहे ते नाही कळालं मला, ते 2 आहे. देन पुणे जे आहेत, पुण्यामध्ये 2 आहेत. पुण्यामध्ये किती आहेत, 12 आहेत. ठीक आहे, देन धुळ्यामध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत. धुळ्यामध्ये जवळपास 222 जागा येणार आहेत. नाशिकमध्ये 0 आहेत. संभाजीनगर, औरंगाबादमध्ये जवळपास 26 आहेत. ठाण्यामध्ये 168 आहे आणि कोल्हापूर विभागामध्ये जवळपास 54 अशी पदं आहेत. अशी टोटल एकूण जर पाहायला गेलं तर 886 पदं जी आहेत ना, तर ती रिक्त आहेत ना. आता नजीकच्या भविष्यामध्ये ही भरती कधी येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल ना. आता TCS ही परीक्षा घेणार की IBPS घेणार याविषयी कागदोपत्री तरी आपल्याकडे काही पुरावा नाही आहे, पण मागच्या वेळेची ही भरती पाहता ही TCS कडे जाण्याची चांगली शक्यता आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. महत्त्वाचा प्रश्न राहिला की नेमकं जाहिरात कधी येणार आहे ना. आता सध्या तरी ही जी माहिती आहे तर ही थोडीशी गुलदस्त्यात आहे. आता विभागीय स्तरावरून मागं जे आपण एक व्हिडिओ घेतला होता, वन विभागातील विविध पत्रकं जे आहेत तर ते आले होते. आणि विभाग स्तरावरती माहिती जी आहे तर ती संकलित करण्याचं काम चालू आहे. आय होप ते जवळपास झालेलं असेल किंवा काही थोडंफार मागं पुढे असेल. पुढच्या या 15-20 दिवसात म्हणा किंवा महिन्याभरामध्ये यावरती काहीतरी हालचाल जर झाली तर नक्कीच आपल्यासमोर काही ना काहीतरी विशेष कागदपत्र येईल. म्हणजे आकृतीबंध पहिल्या स्टेपपर्यंत जे आहे तर ते कागदपत्राची पूर्तता झाली असेल किंवा नसेल झाली. आकृतीबंध नावाची चिठोरी आली तर तिथून पुढं जाहिरात यायला कमीत कमी 6 किंवा 9 महिने किंवा 3-4 महिने तरी सहजी लागतच असतात. तसं काही ऑफिशियल किंवा ऑथेंटिक विश्वसनीय पत्रक जे आहे तर ते आलेलं नाही. त्यामुळे अचूक अंदाज बांधणं थोडंसं जिक्रीचं असेल ना. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे जे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरते एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.